नमस्कार. आज आपण केन बेटवा प्रकल्पाविरोधात आंदोलन का होत आहे त्याबद्दल आपण जास्त माहिती घेणार आहोत. केन बेटवा या दोन नद्या आहेत. हे बघा, बेटवा ही एक नदी आहे आणि केन इथे एक नवीन नदी आहे. या दोन नद्या या यमुना नदीच्या ट्रिब्युटरीज आहेत, म्हणजे उपनद्या आहेत. मग या दोन्हीमध्ये वाद का झाला, तर ही जी केन आणि बेटवा रिव्हर आहे त्या दोन रिव्हरचं इंटरलिंकिंग करायचं सरकारनं ठरवलेलं आहे. आपण पुढे 360 बघणारच आहेत, 360 डिग्री विश्लेषण. आता सांगतोय, केन बेटवा रिव्हर ही जी केन रिव्हर आहे, केन रिव्हरमधनं सरप्लस वॉटर हे बेटवा रिव्हरमध्ये जाणार आहे आणि याच्यासाठी इथं एक कॅनल बांधतोय. ठीक आहे, आपण इथे कॅनल बांधतोय आणि हे कॅनल बांधल्यानंतर बुंदेलखंड म्हणल्यानंतर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन्हीचा भाग आहे. बुंदेलखंड हे एक भौगोलिक रिजन आहे, तो मध्य प्रदेशचा वरचा भाग आणि उत्तर प्रदेशचा खालचा भाग. ठीक आहे, म्हणजे हा इथं यूपी आहे आणि हा एमपी आहे, म्हणजे दोन्हीला याचा फायदा होणार आहे, बुंदेलखंडला याचा फायदा होणार आहे. तर हे एकंदरीत हे असं आहे. आता याच्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असे कसे येऊ शकतात, तर ही यमुना नदीच्या ट्रिब्युटरीज कुठल्या, इकडल्या उजव्या साईडच्या केन आणि बेटवा आहे. मग याच्यामध्ये एमसीक्यू पुढे येतील आपल्याला, इथं पन्ना टायगर रिझर्व असेल वगैरे वगैरे पुढे येईल. आता आपण बघूया कॉन्टेक्स्ट काय, ही न्यूज घेण्याचं काय कारण आहे. तर आपण बघतो एका बाजूला आपल्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक हे उपोषण करतात, तर दुसऱ्या बाजूला भटनागर म्हणून आहेत, ते 18 दिवसाचं उपोषण करतात. पण बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल, त्यामुळे हा मुद्दा घेतलाय. याच्याशी संबंधित जे काही मुद्दे असतील आपण ते चर्चा करूया. देशाचे जवळपास दुर्लक्ष आहे, कारण आपला सगळं लक्ष हे एकाच मुद्द्यावर गेलेलं आहे आणि आदिवासी लोकांचे जे राईट्स आहेत त्यांच्याकडे आपण कुठे ना कुठे दुर्लक्ष करतोय. अमित भटनागर असं त्यांचं नाव आहे. 18 दिवसाचं त्यांनी उपोषण केलेलं आहे. बघा, मी तुम्हाला टाइमलाईन सांगतो. 3 जुलैपासून सुरुवात झालं, त्याच्यानंतर जय किसान आंदोलनाचे हे नेते आहेत अमित भटनागर यांनी आमरण उपोषण चालू केलं. 18 दिवस ते आंदोलन चाललं. त्या आंदोलनामध्ये चूल बंद असेल किंवा फाशी सत्याग्रह असेल. फाशी सत्याग्रह म्हणजे हे बघा हे फाशी सत्याग्रह म्हणजे गांधीजींनी जे सत्याग्रहाची चावी दिली त्या सत्याग्रहाचाच वापर या आदिवासी बांधवांनी केलेला आहे. 19 जुलैला सगळ्यात महत्त्वाचे, आपण 20 जुलै सगळ्याला माहिती आहे, 20 जुलैला काहीतरी पोलिसांचं एक्सेसेस झाले वगैरे न्यूजपेपरमध्ये आलं, पण 19 जुलैला सुद्धा पोलिसांनी आंदोलनस्थळी रिकामी केले छत्रपूर जिल्हा मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, आणि मग 24 जुलै म्हणजे काल जे छत्रपूर प्रशासन आहे त्यांनी सांगितलं की आम्ही रिव्हेरिफिकेशन करू, जे पण बाधित आहे त्यांचं रिव्हेरिफिकेशन करू म्हणल्यानंतर हे उपोषण मागे करण्यात आलं. सध्या तरी आंदोलन थांबलं, पण प्रश्न कायम आहेत. कुठले प्रश्न आहेत आपण ते व्यवस्थित बघूया. आता सगळ्यात अगोदर याच्या मुळाशी जाऊया. हे सगळं प्रकरण काय आहे? हे प्रकरण असं आहे की नॅशनल वॉटर ग्रीड म्हणजे आपल्या देशामध्ये अनेकशा नद्या आहेत ज्या नद्याला पूर येतो, दरवर्षी पूर येतो, खूप जास्त पाऊस असतो त्या भागामध्ये, आणि अशा नद्या आहेत ज्या कोरड्या असतात, म्हणजे 3-4 महिनेच पाऊस असतो आणि उरलेले 7-8 महिने हे कोरड्या असतात. म्हणून सरकारनं असं ठरवलं, हे या सरकारनं नाही, 1980 पासून चालू आहे बरं का, म्हणजे भारत सरकारनं म्हणतोय मी, 1980 पासून सरकार कुठलंही असेल या मुद्द्याला समर्थन करतच आलेलं आहे. बरं, 1980 पासून काम चालू आहे की ज्या नद्यामध्ये जास्त पाणी आहे त्या नद्याचं पाणी कमी नदीच्या खोऱ्यामध्ये सोडायचं आणि ते सोडण्यासाठी एक कॅनल तयार करायचं, त्या कॅनलच्या मार्फत ते पाणी तिकडे जाईल. आता हे साधा सरळ मुद्दा होता आणि एक स्कीम लॉन्च केली गेली. ती स्कीम म्हणजे NPP, नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार केला गेला 1980 मध्ये. ठीक आहे, आणि 1982 मध्ये नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीची सुद्धा स्थापना करण्यात आली. हे इयर लक्षात असू द्या. त्यानंतर 21 आणि 24 सगळ्यात लेटेस्ट म्हणजे 25 डिसेंबर 2024ला खजुराहो येथे भूमिपूजन सुद्धा करण्यात आलं केन बेटवाचं फक्त. बरं, नॅशनल वॉटर ग्रीड आपण जे बघितलं, नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, त्याच्यानुसार एकूण 30 इंटरबेसिन वॉटर ट्रान्सफर आयडेंटिफाय करण्यात आले. त्याच्यामध्ये कुठले कुठले होते? हे केन बेटवा असेल, हे बघा गंगा दामोदर सुवर्णरेखा असेल, आपल्या वरतून असेल, किंवा महानदी गोदावरी असेल, हे सगळे आले. म्हणजे हिमालयन कंपोनंटचे 14 आणि पेनिन्सुला रिव्हरचे 16 असे एकूण 30 रिव्हर्स आणि बेसिन्स आयडेंटिफाय करण्यात आले. जिथं जास्त पाणी आहे त्या नदीचं पाणी कमी नद्याच्या प्रदेशामध्ये सोडणं असं त्याचं गोल होतं. बरं, मग ही नदीजोड का आवश्यक आहे? तर पाण्याचं असमान वाटप. कारण काही जागी पाहतो आपण पाणी खूप जास्त असतं आणि बऱ्याच जागी पाणी नसतं. जिथं जास्त आहे तिथून पाणी कमी भागाकडे वळवणं. काहीकडे पूर तर काहीकडे दुष्काळ आहे. आणि नीती आयोगचा रिपोर्ट आहे 60 करोडपेक्षा जास्त, म्हणजे भारतातल्या 40% जास्त लोकसंख्या ही वॉटर स्ट्रेस खाली आहे. नीती आयोग 2018चा रिपोर्ट आहे. मग आता हे सगळं तर ठीक आहे, मग केन बेटवाच का पहिलं निवडलं बाबा? तर केन बेटवा निवडण्याचं कारण की ह्याची फ्लेक्झिबिलिटी आहे आणि फायदा जो होणार आहे तो बुंदेलखंड रिजनला, तो बुंदेलखंड रिजन जो आहे हा दुष्काळी भाग आहे, याला लवकरात लवकर जास्त फायदा होईल. आणि केन बेटवा हा एक आपण रोल मॉडेल म्हणून त्याला पुश करूया आणि त्याला सक्सेस करू, आणि मग सेम मॉडेल बाकीच्या रिव्हर्समध्ये, बाकीच्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुद्धा रेप्लिकेट करता येईल. त्यामुळे त्याला घेतलं गेलं. आता प्रकल्पाचा घोषित उद्देश काय? तर सिंपल एका वाक्यात सांगतोय की दुष्काळी बुंदेलखंडसाठी केन नदीचे अतिरिक्त पाणी, बघा ॲडिशनल वॉटर, ॲडिशनल बरं का,
म्हणजे असं पाणी जे समुद्राला वाहून जातं, असं पाणी तिथले शेतकरी लोक वापरत नाहीत, ते पाणी. ॲडिशनल वॉटर बेटवा खोऱ्यात वळवून सिंचन व पिण्याचे पाणी उपलब्ध करणे. आता किती आहे जर असं केलं तर बघा, मी तुम्हाला सांगतो, ही आहे केन रिव्हर आणि ही आहे बेटवा रिव्हर. हे बघा, केन रिव्हर इकडे, बेटवा इकडे, आणि दोन्ही मिळतात यमुना रिव्हरला. यमुना नदीच्या उपनद्या आहेत, ठीक आहे, दोन्ही जाऊन यमुनाला मिळतात. बरं, केनमध्ये पाणी जास्त आहे, केनमध्ये पाणी जास्त आहे आणि बेटवामध्ये पाणी कमी आहे. बरं, मग आणखी काय, हा जो भाग आहे या दोन्हीचा भाग, इथं नदी आहे काय, इथं एक नदी आहे, परंतु या दोन्हीचा जो भाग आहे त्याच्या जवळपास 17 जिल्हे येतात. त्या 17 जिल्ह्यामध्ये जवळपास दुष्काळी भाग आहे. जसं आपला मराठवाडा आहे, मराठवाड्याचे आपले 8 जिल्हे असतील, किंवा आपला विदर्भ आहे, तर ते जे जिल्हे आहेत तसा दुष्काळी भाग आहे, म्हणजे पाऊसच या इकडे पडत नाही. मग सरकारने ठरवलं तर एक काम करू आपण, की इथलं जे पाणी आहे, हे बघा, हे पाणी इकडे घेऊया आपण. म्हणजे काय होईल, हे पाणी इथं जर कॅनल टाकले आपण तर इथल्या लोकांना फायदा होईल. इथलं जे क्षेत्र आहे ते सगळं सिंचनाखाली येईल, इथल्या लोकांना पिण्याचं पाणी मिळेल, सिंचन पाणी मिळेल, इरिगेशन सगळंच होईल. त्यामुळं हे लोक भरभराटीस येतील, असं साधं त्याचं गणित होतं. सगळ्यात महत्त्वाचं इथं हे जे दौधन डॅम आहे का, दौधन डॅम, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. UPSC MPSC बँकिंग पोलीस भरती काही असेल तर दौधन डॅम हे केन रिव्हरवर आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात राहू द्या. काय इम्पॉर्टंट आहे ते आपण पुढे बघणार आहेत, हे समजलं. बरं, याच्यानं काय फायदा आहे, जवळपास 10.6 लाख हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार आहे. 62 लाख लोकांना पिण्याचं पाणी, कारण आपण बघितलंय वॉटर स्ट्रेस ऑलरेडी आहे. अगोदरच्या काळामध्ये आपलं जलयुक्त शिवार वगैरे अभियान आता चालू झाले, परंतु मी लहान असताना मला आठवतं की पाणीसाठी आम्ही 4-4, 3-3 किलोमीटर चालत जायचो. तशी स्थिती आणखी आहे बुंदेलखंड भागामध्ये. एवढी वीज निर्माण होईल आणि 44,000 करोड रुपयाचा खर्च मंत्रिमंडळानं मंजूर केलाय. आता सगळ्यात महत्त्वाचं की ह्याची रचना केन नदीवर 77 मीटर उंच दौधन धरण बांधायचं आहे. हा दौधन धरण, आणि मी म्हणलं ना हा कॉन्ट्रोवर्शियल ह्याच्यामुळे आहे, तो आहे पन्ना टायगर रिझर्व्हमध्ये. पन्ना टायगर रिझर्व्ह, व्याघ्र प्रकल्प म्हणतो आपण त्याला, पन्ना टायगर रिझर्व्हमध्ये आहे, आणि म्हणून इथंच सगळ्यांच्या भुवया उंचावतात. ते आपण पुढे बघूया. बरं, किती गावे आणि किती कुटुंब बाधित झाली, तर एका वाक्यात, म्हणजे हा टप्पा पहिला आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 22 गावे आणि 7,000 पेक्षा जास्त लोक म्हणजे कुटुंबे विस्थापित होण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पन्ना जिल्हा असेल आणि छत्रपूर जिल्हा, 8 पन्ना आणि 14 छत्रपूर जिल्ह्यामध्ये 22 गाव आहेत, तेवढे बाधित झाले आहेत. म्हणजे एकटं दौधन धरण आहे ना, त्या दौधन धरणामुळे जवळपास 5,288 कुटुंबे हे छत्रपूर जिल्ह्यातले आहेत. आणि हे जे पण आपण आंदोलनं पाहतोय ते मोस्टली छत्रपूर जिल्ह्यामधलेच आहेत, ठीक आहे. आणि 1400 कुटुंब पन्नामधले विस्थापित झालेले आहेत. आता हे डेव्हलपिंग आहे, म्हणजे हा जो डेटा आहे, डेटा आणखी वाढत राहील. तुम्ही न्यूज याला बघू शकता. मी सध्याचा जो आकडा आहे 25 जुलै 26 जुलैचा तो सांगतोय, बरं का. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की एवढे गावं बाधित झाले, मग त्यांचं रिहॅबिलिटेशन तर करायला पाहिजे ना, पुनर्वसन तर करायला पाहिजे ना. आता समजा आपण बघितलं ते त्या नदीतून इकडल्या नदीमध्ये टाकतोय आपण, आणि जिथनं आपल्याला कॅनल टाकायचं आहे, फक्त तो कॅनल नाही तर कॅनलमध्ये असणारी जेवढी वस्ती आहे किंवा कॅनलच्या आजूबाजूला असणारी जी वस्ती आहे सगळ्यांना आपल्याला विस्थापित करावं लागेल. मग मुद्दा इथंच येतो की आदिवासींचं जे पुनर्वसन आहे आणि भरपाईबद्दल काय चिंता आहेत. कारण जे आहे आदिवासी जे लोक आहेत, मुख्यतः जेवढे बाधित आहेत ते सगळेच्या सगळे बऱ्यापैकी आदिवासी आहेत, ठीक आहे. तर त्यांची एक मुख्य तक्रार अशी आहे की भरपाईची रक्कम नाही तर भरपाई कोणाला मिळणार ही ठरवण्याची जी पद्धत आहे ना, मेथड, मेन प्रॉब्लेम त्याचा आहे. हे सगळं आंदोलन कशामुळे थांबत आहे की आंदोलन याला विरोध नाही की तुम्ही इकडलं पाणी तिकडं नेताय, आंदोलन याला विरोध आहे की तुम्ही जे ठरवलेली आहे की याला एवढी रक्कम द्यायची वगैरे त्याची पद्धत चुकीची आहे. कारण 12.5 लाखाचं पॅकेज देण्यात आलं ते एका कुटुंबाला. यांचं मत आहे की तुम्ही कुटुंबाची डेफिनेशन जी आहे ना, तुम्ही असं नका पकडू की आई वडील 2 मुलं सगळंच. तुम्ही जे प्रौढ मुलं असतील, समजा 18 वर्षापेक्षा जास्त किंवा लग्न झालेली मुलं असतील, त्यांना तुम्ही वेगळी फॅमिली माना, स्वतंत्र लाभार्थी पकडा, असं त्यांचं मत आहे. आणि जे कट ऑफ डेटवरनं पण आहे, कट ऑफ डेट त्यांनी 16 फेब्रुवारी 2024 नंतर पात्र झालेली कुटुंबे सुद्धा तिथं ॲड करायचं आहे. आता हे आपण CAA मध्ये पण बघितले कट ऑफ डेटचे मुद्दे. बरं, याद्यातील अनियमितता, एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन एरर, हे तर आपल्या सगळ्या गावाला माहिती आहे. कुठलीही स्कीम असेल, तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा, तुम्हाला असे लोक असतील ज्या लोक एकदम सदन आहेत, ठीक आहे, म्हणजे त्यांच्या घरी 50-50 एकर शेती आहे आणि आज ते अंडर पॉवर्टीमध्ये आहेत. आणि जे खरंच जेन्युन आहेत, जे खरंच अंडर पॉवर्टीमध्ये आहेत, जे मजूर करतात ते अंडर पॉवर्टीमध्ये नाहीत, ते दारिद्र्यरेषेच्या खाली नाही, दारिद्र्यरेषेच्या वरीत. हे गावागावातली स्थिती आहे. आपल्या गावामध्ये आहे का तुम्ही मला सांगा, कमेंट करा. बरं, हे सेम इथेही झालेलं आहे. मग जे आदिवासी लोक आहेत जे खरंच बाधित आहेत ते म्हणतात की मग आम्हाला बाहेर काढतात, आणि जे लोकांना नाही आहे तिथं, जे लोक अफेक्टेड नाही आहेत, समजा इथून धरण चालले, ह्या लोकांना सोडलं आणि हे इथले लोक पकडले, मग काय फायदा, असं त्यांचं मत आहे.
बरं, असमान भरपाई आहे म्हणजे जे पूर्ण विस्थापित आहेत बघा, इथले जे लोक आहेत म्हणजे कंप्लीट डिस्प्लेसमेंट आहे आणि इथले लोक आहेत, ह्या दोघांनाही वेगवेगळं असायला पाहिजे असं यांचं मत आहे. दोघांनाही 100 रुपये देत आहे ते, किंवा 12.5 लाखाचं पॅकेज फिक्स आहे. बरं, मग सगळ्यात महत्त्वाचं तर आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ग्रामसभेविना नोटिसा, म्हणजे आपले जे लिगल फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये LARR ॲक्ट असेल किंवा लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013 असेल, पेसा ॲक्ट 1996 जो पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहे तो शेड्यूल एरियामध्ये लावण्यासाठी पेसा 1996 करण्यात आला. वन हक्क कायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे, फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 2006, त्याच्या अंतर्गत इंडिव्हिज्युअल राईट्स असतील, कम्युनिटी राईट्स असतील, कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स राईट्स असतील, त्या सगळ्यांचं उल्लंघन ह्याच्यात झालेलं आहे. कारण सगळ्यामध्ये ग्रामसभा ही या सगळ्यामध्ये ग्रामसभा प्लेज पिवोटल रोल. ग्रामसभेच्या संमतीशिवाय तुम्ही कुठलीही जमीन अधिग्रहण करता येणार नाही असं सगळ्या लॉमध्ये लिहिलेलं आहे. मग हे असं त्यांच्या ग्रामसभेच्या संमती विना झाले असं बऱ्याच जणांचं मत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हाही तुम्हाला प्रश्न असेल आदिवासी बांधवाबद्दल किंवा आदिवासी भागातील प्रश्नाबद्दल, तर जल, जंगल आणि जमीन, जल, जंगल आणि जमीन या तीनच भोवती पूर्ण त्यांचं आन्सर्स फ्रेमवर्क फिरतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, जे पर्यावरणवादी आहेत इन्व्हायरमेंटलिस्ट, त्यांना कशाची भीती वाटते की ज्या जंगलात अगोदर वाघ नव्हते, आता हे जे सगळं पन्ना टायगर रिझर्व आहे ना, म्हणजे बघा हा जो केन प्रकल्प आहे आपण बघितलं, जो दौधन डॅम आहे ना, जो केन नदीवर आहे, तो दौधन डॅम तिथला जो पन्ना टायगर रिझर्व आहे त्याच्यामध्ये येतो. टायगर रिझर्व येतो, टायगर रिझर्व प्रॉपर, ठीक आहे. अगोदर याच्या टायगर रिझर्वच नव्हते, म्हणजे या टायगर रिझर्वमध्ये टायगर नव्हते, नंतर त्याचं पुनर्वसन करण्यात आलं आणि आता टायगर चांगले आहेत तर तुम्ही त्याला डिस्प्लेस करायचं बघताय असं काही जणांचं मत आहे. बघा, टायगर रिझर्व कुठलंही असेल व्याघ्र प्रकल्प, त्याची रचना अशी असते, हा असतो कोर आणि हा असतो बफर, हे झालं टायगर रिझर्व. आता असं म्हणतात ते, पण आता 10% जो आहे ना कोर म्हणजे असं जिथं की ह्युमन्सला परमिशन नाही, इव्हन जे आपण सफारी करतो का ती इथं करतो, बाहेर करतो बफरमध्ये, कोरमध्ये करत नाही, म्हणजे तो अनटच एरिया आहे, त्यातलाही 10% भाग अफेक्ट होतोय याच्यामुळं, ठीक आहे. मग त्यामुळं हा मोठा प्रॉब्लेम आहे की आपले जे वाघ आहेत त्यांना डिस्प्लेस होऊ शकतात असं काय, किंवा मग वन्य प्राण्याचं जे जीवन आहे ते धोक्यात येऊ शकतं. आणि याच्या व्यतिरिक्त 18 लाख झाडे बाधित आहेत, 18 लाख झाडे बाधित असणार आहेत, त्याला कट करतील असं काही जणांचं मत आहे. आता आणखी एक महत्वाचं आहे घरियाल अभयारण्य. घरियाल, जे लोक वनरक्षणाची तयारी करतात त्यांनी लक्षात राहू द्या, घरियाल म्हणजे एक मगराचा प्रकार आहे, IUCN मध्ये त्याला क्रिटिकली इंडेंजर्ड म्हणलेला आहे, एवढंच लक्षात राहू द्या, नाहीतर खूप पुढे जाईल आपण जर करत बसलो तर. मग आंदोलन नेमकं कशासाठी, आंदोलनाची काय भूमिका आहे, प्रत्येक प्रौढाला, अडल्टला स्वतंत्र लाभार्थी म्हणा, एक कुटुंब असं युनिट नका पकडू, पात्रता जी आहे कट ऑफ तारीख वाढवा, लाभार्थी यादीची स्वतंत्र व पारदर्शक पडताळणी करा. सगळ्यात महत्त्वाचं एक्सक्लुजन इन्क्लुजन एरर, म्हणजे खूप लोक असे आहेत जे इलिजिबल नाहीत तरी ते यादीमध्ये आहेत, त्या लोकांचं तेच मत आहे तुम्ही यादी पारदर्शक ट्रान्सपरन्सी आणा. ग्रामसभेची संमती घेणं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात मोठी ठिणगी आपण 20 जुलैला जो पोलिसांचं जो ॲक्शन बघितलं, सेम इथे 19 जुलैला झालेलं आहे. काही लोकांचं असं मत आहे की आंदोलन दाबण्यात आलं किंवा मग तिथनं काहीतरी एक्सरसाइज करण्यात आले, हा पण मुद्दा बऱ्याचसा चर्चेत राहिलेला आहे. हे बघा इथे, आता हे झालं इश्यू काय आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी वगैरे सगळं बघितलं आपण. आता 360 डिग्री बघूया, म्हणजे या बातमीला पूर्ण डिकोड करू ऑल अँगलनं. आता हे तुमच्या UPSC मेन्समध्ये वापरता येईल, MPSC राज्यसेवा मेन्समध्ये वापरता येईल, इव्हन जर तुम्ही जनरल जरी पब्लिक असाल तर तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की नेमकं काय चालू आहे. बघा, घटनात्मक व कायदेशीर दृष्ट्या कलम 21 राईट टू लाईफ अँड लाईव्हलीहूड, जगण्याचा अधिकार आहे आपल्याला, आहे प्रत्येक नागरिकाला आहे. मग त्याच्यामध्ये आदिवासी बांधव सुद्धा आले. 5th शेड्यूल 5वी अनुसूची हे शेड्यूल एरियासाठी आहे. पेसा 1996, मी जसं आता ते सांगितलं, पेसा 1996, फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 2006 यस, आणि वन्यजीव संरक्षण कायदा, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, सगळ्याच्या अंतर्गत एकच येतं की ग्रामसभेची परमिशन घ्यावी लागेल, आणि दुसरं जे आपले वन्यजीव आहेत त्याचं संरक्षण करणं ही राज्याची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर आपण जर राज्य व्यवस्था व प्रशासनामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये कोण कोण येतं, हे बघा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकार असतील किंवा नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ असेल, ठीक आहे. अंमलबजावणीमध्ये तफावत आहे, मंजूर प्रक्रियेतील हितसंबंधावर टीका, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. बघा, मी फक्त कीवर्ड सांगतो, याच्यामुळं एकदा जर का तुम्हाला कीवर्ड असेल तर तुम्ही लिहू शकता. आर्थिकमध्ये आपण 44,000 करोडपेक्षा जास्तचा खर्च इथे आलेला आहे, आणखी तो खर्च वाढू शकतो जर काही प्रॉब्लेम आला तर. आणि सगळ्यात मोठं भूगोल, केन बेटवामध्ये काय माहिती आहे का, आता ते यमुनेच्या नद्या आहेत आपण बघितलं, हा इथं केन आहे, इथं बेटवा आहे, आणि ही यमुनेच्या आहेत. आणि हा जो भाग आहे का बुंदेलखंड, तो भाग आहे कठीण कडक, इग्नेस रॉक आहे, कठीण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी झिरपत नाही. आणि जर असं असेल तर मग अनियमित पाऊस आहे. हा जो केन आहे ना, केनमधला जो आपण याचं जो अतिरिक्त पाणी ज्याच्यावर हा सगळं महाभारत चालू आहे, तिथं अतिरिक्त पाणीच जर नसेल तर मग कुठं तुम्ही बेटामध्ये टाकणार. म्हणजे अतिरिक्तची जी डेफिनेशन आहे ना ती सायंटिफिकली
आणखी डिफाईन करण्यात आलेली नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरण आणि परिस्थितिकी म्हणजेच एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. एन्व्हायरमेंट इकॉलॉजीमध्ये 3 मुद्दे लिहायचे. एक लिहायचं टायगर, दुसरा लिहायचं घरियाल आणि तिसरं लिहायचं ट्री कटिंग. हे सगळं आहे बरं का. आणि जेव्हा एका नदीपात्रातून दुसऱ्या नदीपात्रात पाणी सोडतात कॅनल मार्गे, तर सोबत फक्त पाणी येत नाही, गाळ सुद्धा येतो. ठीक आहे, त्यामुळे मग फ्लडिंग वगैरेचे चान्सेस होतात. सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. म्हणजे जे लोक डिस्प्लेस होत आहेत त्यांना याचा फायदा नाही, दुसऱ्यांना फायदा आहे. म्हणजे लाभ कोणाला आहे आणि त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागतोय हे असं. सायन्स टेकमध्ये असं आहे की हे जे इंटरबेसिन ट्रान्सफर आहे ना, त्याची हायड्रॉलॉजी खूप वादग्रस्त आहे. ठीक आहे, म्हणजे वॉटरशेड मॅनेजमेंट असेल किंवा भूजल पुनर्भरण असेल, हे सगळे पर्याय एक्सप्लोअर केले होते का? जर केले असतील तर त्याचा काही डेटा आहे का, हे बऱ्याच जणांचं मत आहे. बहुतेक तर नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटीचा क्वेश्चन आपण बघितलाय, अंतर्गत सुरक्षा 19 जुलैला जी पोलीस कारवाई झाली ती. आता इतिहास व संस्कृती, हा जो खजुराहो टेम्पल आहे का, खजुराहो, इथे बघा, इथं लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये की वर्षानुवर्ष डिसेंट्रलाइज्ड फॉर्ममध्ये, हे बघा, डिसेंट्रलाइज्ड जल व्यवस्थापन संस्था होती. म्हणजे 50 संस्थान वगैरे जिथं होतं का, अगोदरपासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिथं. जिओलॉजी जी आहे किंवा जॉग्राफी आज बदलली नाही, वर्षानुवर्षी तीच आहे, तरी सुद्धा तिथं डिसेंट्रलाइज्ड वॉटर मॅनेजमेंट झालेलं आहे. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, हे चक्र इथं चलतच राहतं, पण नवीन धोके येतात. दुष्काळ वगैरे तर आहेच आहे, नवीन धोके कुठले? धरण सुरक्षा, डॅम सेफ्टी असेल, गाळ साठतं, खालच्या बाजूला पाणी कमी होतं. बघा, हे केन आहे आणि हा बेटवा आहे. पाणी जर इथं गेलं तर इकडे कमी येईल ना, केनच्या खालचा जो भाग आहे त्यांना पाणी कमी मिळेल. त्यामुळे तो एक इश्यू आहे. आणि नीतिशास्त्र जर आपण हे बघितलं की इथिक्सच्या दृष्टिकोनातनं हे खरं आहे का की आदिवासी बांधव जे आहेत कमी, त्यांना डिस्प्लेस करणं कुणासाठी? लार्जर पब्लिक गुडसाठी, जे आपण म्हणतो ना युटिलिटेरियन प्रिन्सिपल, म्हणजे त्याला म्हणतात उपयुक्ततावाद. तुम्ही याच्या दोन्ही अँगलनं लिहा. म्हणजे एका गावामुळे जर एका जिल्ह्याचं नुकसान होत असेल तर तुम्ही त्या गावाचं सॅक्रिफाईस करा, हे सांगतं. ठीक आहे, म्हणजे लार्जेस्ट गुड फॉर लार्जेस्ट नंबर ऑफ पीपल. भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं तुम्ही मला सांगा, कांतियन प्रिन्सिपल काय हे पण सांगा. बरं, हे झालं आपला इकडला भाग. दुसरी दोन्ही बाजू आपण बघू. सरकार म्हणतं की महत्त्वाचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 मध्य प्रदेश आणि 4 उत्तर प्रदेश जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार आहे. जे बायोडायव्हर्सिटी लॉस तुम्ही म्हणताय त्याचं पूर्णपणे संरक्षण करण्याच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. भरपाई सुद्धा कायद्यानुसार देण्यात येईल किंवा देण्यात येत आहे. टीकाकार म्हणतात जे सरप्लस वॉटर आहे ना, आपण जे म्हणतो ना तुम्ही सरप्लस वॉटर, तर हा जो सरप्लस वॉटर आहे याची सरप्लसची डेफिनेशन काय आणि किती पाणी इकडे टाकणार? आणि समजा इकडे पाणी टाकला तर हा जो बांधा रिजन आहे का, बांधा, तर बांधा भागामध्ये पाणी कमी पडेल जर तुम्ही इकडे ट्रान्सफर केलं तर. बरं का, हा उत्तर प्रदेश आहे आणि हा मध्य प्रदेश आहे, दोन्ही जिल्हे आहेत. ठीक आहे, मग यावर उपाय काय? यावर उपाय 2 आहेत. एक तर शॉर्ट टर्म असेल आणि एक लॉंग टर्म असेल. शॉर्ट टर्म काय? फेरपडताळणी करायची, म्हणजे जे म्हणलं ना रिव्हेरिफिकेशन करायचं, कालबद्ध आणि स्वतंत्र निरीक्षकासह. असं नाही करायचं की फक्त तुम्ही अगोदर जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस फॉलो केली पाहिजे. प्रोसेस तुम्ही थोडं बदला आणि याच्यामध्ये लोकप्रतिनिधी जर असतील त्यांनाही इन्व्हॉल्व करा, म्हणजे जे आहे ट्रस्टनेस जे आहे ना, ट्रस्टवर्दीनेस वाढतो. त्यानंतर कट ऑफ डेटचा फेरविचार केला पाहिजे. म्हणजे प्रति प्रौढ युनिटचा जो पर्याय आहे ना तो सुद्धा गांभीर्याने तपासणं गरजेचं आहे. आणि आंदोलनकाशी एक संवाद यंत्रणा इस्टॅब्लिश केली पाहिजे. त्याच्यानं काय होतं, जो ट्रस्ट डिफिसिट आहे तो कमी होतो सरकारमधला आणि पब्लिकमधला. लॉंग टर्मसाठी काय केलं पाहिजे, जो हायड्रोलॉजिकल डेटा आहे ना तो सार्वजनिक केला पाहिजे. म्हणजे जो आपण म्हणतो ना सरप्लस वॉटर किती सरप्लस आहे, ठीक आहे, किती सरप्लस आहे ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं वेगवेगळे कायदे, LAR 2013 असेल, वन हक्क असेल किंवा पेसा असेल, त्याचं काय काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. म्हणजे ग्रामसभेची संमती हे नॉन निगोशिएबल असली पाहिजे. ठीक आहे, वॉटरशेड मॅनेजमेंट, तलाव पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण इत्यादी गोष्टीचं एक्सप्लोअर आपण केलं पाहिजे. आता केन बेटवा फक्त धरण नाही, म्हणजे आपण हा जो आराखडा बघितला तो फक्त एका धरणापुरतं किंवा एका प्रोजेक्ट पुरतं मर्यादित नाही, तर हा जो केन बेटवा प्रोजेक्ट बनेल, ज्या पद्धतीनं बनेल, ज्या मेथडनं बनेल, तीच मेथड पुढच्या 29 नदीजोड प्रकल्पाचा साचा आहे तो तिकडे लागू होईल. त्यामुळं प्रश्न असा आहे की विकासाची किंमत कोणी मोजायची, म्हणजे ज्यांना फायदा होतो त्यांनी मोजायची का ज्यांचे घर बुडतं त्यांनी मोजायची? याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.